उन्हाळा म्हटलं की आईस्क्रीम आणि आईस्क्रीम म्हटलं की तोंडाला पाणी सुटतं। चला मग आपण घरच्या घरी आईस्क्रीम बनवूयात, ते पण घरच्या इन्ग्रेडियंट पासून। त्यासाठी मी ओला नारळ घेतलाय, त्याची पाट व्यवस्थित काढून घेतलेली आहे आणि व्यवस्थित असं चॉप करून घेतलंय। आपण आता तो ग्राइंडर मध्ये टाकून ग्राइंड करून घेऊयात। बारीक वाटून घेता येईल तेवढं बारीक वाटून घ्या। मी थोडंसं नारळाचंच पाणी त्याच्यामध्ये ऍड करून ते व्यवस्थित अशी बारीक पेस्ट तयार करून घेतलेली आहे। आता आपण गॅसवर पातेलं ठेवून घेऊयात। त्याच्यामध्ये अंदाजे मी पावशेर असं दूध ऍड केलेलं आहे। मस्त असं म्हशीचं दूध आहे ते। त्याच्यामध्ये अंदाजे 4 चमचे अशी साखर ऍड करून घेतलेली आहे मी। ती व्यवस्थित अशी स्टर करून घ्या। मी दूध आधीच गरम करून घेतलेलं आहे, एक उकळी काढून घेतलेली आहे आणि नंतर मी त्याच्यामध्ये साखर ऍड केलेली आहे। आता आपण कॉर्नफ्लॉवर घेऊयात। ते 2 चमचे कॉर्नफ्लॉवर आहे, त्याच्यामध्ये मी थोडंसं दूध ऍड करते आणि त्याची पेस्ट तयार करून घेते। आपण सहसा ही पेस्ट आईस्क्रीम मध्ये क्रिस्टल तयार होतात त्यासाठी ऍड करतो। ही पेस्ट ऍड केल्यामुळे क्रिस्टल तयार होत नाहीत, मस्त असं क्रीमी टेक्स्चर आईस्क्रीमला येतं। आपण त्याच्या जागी मैद्याची सुद्धा पेस्ट ऍड करू शकतो। आता आपण पेस्ट ऍड करून घेऊयात। व्यवस्थित असं स्टर करून घ्या। दूध कंटिन्यू हलवत राहा, जोपर्यंत दूध आटत नाही, व्यवस्थित असं गाढ स्ट्रक्चर तयार होत नाही तोपर्यंत आपण स्टर करत राहूयात। तुम्हाला जर ह्या माझ्या घरगुती रेसिपीज आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर नक्की प्रेस करा, म्हणजे रेग्युलर व्हिडिओज तुम्हाला येत राहतील। आणि जर तुम्हाला नवीन काहीतरी मला सजेस्ट करायचं असेल तर नक्की कमेंट्स बॉक्समध्ये सांगा, मी नक्की अप्लाय करेल। तुम्ही जर इथे गाईचं दूध यूज केलं असेल तर अर्ध्या लिटरचं दूध तुम्हाला पावशेर होईपर्यंत आटून घ्यावं लागेल। मी इथं म्हशीचं दूध ॲड केलेलं आहे, त्यामुळे ते ऑलरेडी घट्ट असतं। आपली अशी थिन पेस्ट तयार झालेली आहे। आता आपण त्याच्यामध्ये बारीक असं वाटून घेतलेलं मिक्सरमध्ये नारळ, तो आपण नारळ ॲड करून घेऊयात। मी 1 वाटी नारळाचा किस त्याच्यामध्ये ॲड केलेला आहे, तो सुद्धा ओला नारळ आहे आणि त्याच्यामध्ये वाटण्यासाठी मी ओल्या नारळाचंच पाणी ॲड केलं आहे, त्यामुळे त्याला चव आणि टेक्स्चर खूप मस्त येतं। आता व्यवस्थित असं स्टर करून घ्या आणि थिन अशी पेस्ट तयार करून घ्या। आता आपली पेस्ट तयार झालेली आहे। मी गॅस बंद करते आणि थोडंसं थंड व्हायला ठेवते बाजूला। आता आपल्याला ज्या कंटेनरमध्ये आईस्क्रीम तयार करायची आहे त्या कंटेनरमध्ये ती थंड झालेली पेस्ट व्यवस्थित अशी ॲड करा। सहसा कंटेनर घेताना पॅकबंदच कंटेनर घ्या, म्हणजे आईस्क्रीमची क्रीमी स्ट्रक्चर तयार होतं, क्रिस्टल तयार होत नाहीत। फायनली आपली आईस्क्रीम तयार झालेली आहे। आपण ती फ्रीजमध्ये सेट व्हायला ठेवूयात। ओव्हरनाईट आपण आईस्क्रीम सेट व्हायला ठेवलेली आहे। आपण ओपन करून पाहूयात, मस्त असं क्रीमी स्ट्रक्चर आलेलं आहे, क्रिस्टल अजिबात दिसत नाही आहेत। फायनली आपली आईस्क्रीम तयार झालेली आहे। आपण प्रांशूला देऊयात टेस्ट करायला। कशी झाली प्रांशू आईस्क्रीम? छान झाली, मस्त। तुम्हाला पण आईस्क्रीम आवडली असेल तर सबस्क्राईब नक्की करा।